नमस्कार मित्रांनो, मी योगेश गाडेकर। मित्रांनो, सेबीने काही दिवसापूर्वी नवीन रूल आणले आहे। म्हणजे सेबीने 6 रूल आणले आहे जे ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी हे रूल आहे। मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग ही एक जुगार बनला आहे, एक गॅम्बलिंग बनली आहे। लोक याच्याकडे सट्टा म्हणून बघतात, कोणतीही तयारी करत नाही, मार्केटला वेळ देत नाही। कोणाचं तरी ऐकलं की ऑप्शन ट्रेडिंग मधून खूप मोठा पैसा मिळतो आणि जे ऑप्शन ट्रेडिंग करतात तेही नवीन लोकांना, बिगिनर लोकांना प्रॉफिटचे स्क्रीनशॉट दाखवतात। त्यामुळे भाऊक होऊन आपला तरुण वर्ग ऑप्शन ट्रेडिंगकडे वळत आहे आणि या ऑप्शन ट्रेडिंगच्या नादाला लागून काही लोक बर्बाद झाले आहे। त्यांनी आपला खूप मोठा पैसा या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये घालवला आहे। ऑप्शन ट्रेडिंग करणे चुकीचे नाही, परंतु तुम्ही जर त्याला गॅम्बलिंग म्हणून करत असेल, एक सट्टा जुगार म्हणून जर खेळत असेल तर ती खूप वाईट गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे। मित्रांनो, तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी 1.5 ते 2 वर्ष वेळ द्यावा लागेल। तुम्हाला सतत त्यामध्ये प्रॅक्टिस करावं लागेल, मार्केटला ओळखावं लागेल, कॅन्डलस्टिक काय असते, प्राइस ॲक्शन काय असते, इंडिकेटर कसे वापरायचे, त्याचा यूज कसा करायचा, प्राइस कसे चालते, आपले कॅन्डलचे प्रकार कोणकोणते आहे, प्राइस ॲक्शन कसे काम करते, कसे वर्क करते, त्याचा अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल। त्यावेळेसच तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू शकता। आले उठले आणि ऑप्शन ट्रेडिंग करायला लागले, तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही। तुम्हाला त्याला 1.5 ते 2 वर्ष वेळ द्यावा लागेल, त्यावेळेसच तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सक्सेस होऊ शकता। ही गॅम्बलिंगची पद्धत बघताच, म्हणजे जी गॅम्बलिंग चालू आहे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, ते बघूनच सेबीने 6 रूल आणले आहे। या 6 रूलमध्ये एक महत्त्वाचा रूल म्हणजे आता जी डेली एक्सपायरी होणार होती ती डेली एक्सपायरी बंद होणार आहे। कारण की प्रत्येक दिवशी, म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत आपलं मार्केट चालतं, त्या प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या इंडेक्सची एक्सपायरी असते। म्हणजे अजून पण आहे, पण 20 नोव्हेंबर 2024 पासून ही डेली एक्सपायरी बंद होणार आहे। आणि त्या ठिकाणी सुरुवातीला जशी वीकली एक्सपायरी होती तशी वीकली व मंथली एक्सपायरी येणार आहे। तर यामुळे काय होणार आहे, जे डेली एक्सपायरीमुळे हिरो टू झिरो खेळत होते त्याच्यावर कुठेतरी बंदी येणार आहे, त्याच्यावर कुठेतरी वचक बसणार आहे। त्यामुळे ऑप्शन बायरचा पैसा येथे वाचणार आहे। म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी काय व्हायचं, जो ऑप्शन आपल्याला 300 ते 400 रुपयाला मिळायचा तोच ऑप्शन 15-20 रुपयाला मिळत होता। आणि यामुळे छोटा ट्रेडर ही ऑप्शन ट्रेडिंग करत होता, कारण की आपल्याकडे 5,000 असो किंवा 3,000 असो, आपल्याला 1 ते 2 लॉट निफ्टीचे मिळत होते त्यामध्ये। त्यामुळे छोट्या पैशामधून खूप मोठा प्रॉफिट कमवायच्या आशेमुळे लोक या ऑप्शन ट्रेडिंगकडे वळत होते आणि याला कारण होतं डेली एक्सपायरी। म्हणूनच सेबीचे हे लक्षात आलं की डेली एक्सपायरीमुळे म्हणजे नवीन माणूसही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये येऊ राहिला आणि आपला पैसा घालवू राहिला। यामुळे सेबीने डेली एक्सपायरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे 20 नोव्हेंबर 2024 पासून डेली एक्सपायरी बंद होणार आहे। आणि सुरुवातीला जशी वीकली आणि मंथली एक्सपायरी होती तशी एक्सपायरी आता होणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं शेअर मार्केट शिकलं पाहिजे, त्यातून पैसा कमावला पाहिजे। परंतु ते शेअर मार्केट शिकत असताना आपल्याला कोणत्या तरी मार्गदर्शकाची आवश्यकता असते। त्यामुळेच मी हे चॅनल ओपन केलं आहे, आपल्या मराठी माणसाला फ्रीमध्ये कोचिंग देण्यासाठी, फ्रीमध्ये शेअर मार्केटची माहिती देण्यासाठी मी हे चॅनल सुरू केलं आहे। मित्रांनो, एका मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी माणसाला मोठं करण्यासाठी आपण एकमेकाला सहाय्य करतो। मी तुम्हाला फ्रीमध्ये शेअर मार्केटचा माझा जेवढा बी अनुभव आहे तेवढा मी आपल्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हीही मला सपोर्ट म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।